आज 30 जानेवारी 2025 मी आज ह्या ठिकाणी आलो आहे प्रयागराज चिखली कोल्हापूर। मी आपल्याला थोडीशी माहिती देतो। या प्रयागराजवरती 5 नद्याचा संगम आहे। तो तुम्हाला मी आज फोटोद्वारे व्हिडिओद्वारे दाखवतोय। हे दिसणारही पंचगंगा सरळ समोर निघालेली आहे। आता हे माझ्या पुढे चाललेलं आहे। ह्याच्या बरोबर काठावर प्रयागराजवरती स्मशानभूमी आहे। इथं स्मशानभूमीवरती डेथ बॉडीनं इथं अग्नी दिला जातो। याच्याच कडेला हे वैकुंठधाम म्हणून मंदिर बांधलेलं आहे। इथे या मंदिराच्या वरनं येणारा हा हायवे रस्ता आहे। या हायवे रस्त्याच्या कडून हे वरंगणी पाडलेलं जातोय। चिखलीतून हा रोड आहे। याचं एक पूल आहे मोठं, इथं जाम झालं आहे रोडवरती। आता तुम्हाला मी दाखवतो ह्या पुलाखालून येणारी कासारी नदी इकडून येते आणि ह्याच्यातूनच गुप्त नदी सरस्वती येते असं इथं म्हटलं जातं आहे। म्हणजे कासारी आणि सरस्वती ह्या 2 नद्या इकडून पुलाखालून आल्या। या पुलाखालून येणाऱ्या नद्या तशाच पुढे हे तुम्हाला ट्रॅफिक दिसेल असेल रोडवर। त्या ट्रॅफिकच्या कडेने ही वडाची मोठी मोठी झाडं आहेत। या वडाच्या झाडाखाली आतमध्ये तुम्हाला जरासं पांढऱ्या ह्याच्यामध्ये दत्ताचं मंदिर दिसेल। या दत्ताच्या मंदिरच्या कडेलाच परत पुढं पिंपरणीचं झाड आहे। पुढं बघा तुम्हाला माणसांची गर्दी दिसेल, झेंडे वगैरे दिसतात। इथं हे जे लोक आंघोळ करायला आहेत ह्यालाच प्रयाग स्नान म्हटलं जातं। आणि ह्या प्रयाग स्नानच्याच बरोबर पुढे 10 मीटरवरती इथं पंचगंगा जमिनीतून उगम पावली आणि ह्या उजव्या साईडनं कासारी आणि सरस्वती नदी आली। अशीच समोरून तुम्हाला जे समोर दिसलेली नदी आहे ही तुळशी आणि भोगावती नदी आलेली आहे। म्हणजे ह्या 4 नद्या इथं 3 नद्या समक्ष आपल्याला आता दिसत आहेत। त्यातली पंचगंगा डावीकडे गेली, भोगावती आता समोर दिसते मला, आणि ह्या साईडला ही कासारी आणि सरस्वती आहे। आणि पंचगंगा ही इथूनच उगम झाली आणि ही पंचगंगा अशीच पुढे जाते आणि ही पुढे जाऊन नरसोबाच्या वाडीमध्ये कृष्णा नदीला भेटते। अशा पद्धतीनं हा चिखली प्रयागराज म्हटलं जातं। आणि ह्याला एक आणि इथल्या लोकांच्या कहावतीनुसार किंवा जे पूर्वीचं काय आहे असं म्हणणं आहे की जो आपला नाशिकमध्ये कुंभमेळा किंवा इलाहाबादमध्ये प्रयागराजमध्ये जिथं बी आपला कुंभमेळा होतो त्यावेळेला ही सरस्वती गुपित पाणी आहे। हे पाणी इथं जमिनीच्या आतून आलेलं आहे, म्हणून ह्याला पण महत्त्व आहे कुंभमेळ्याचं। आणि हे प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या वेळेला इथं मोठी यात्रा भरते आणि लोक स्नानाला येतात। जसं काशीला आंघोळ करतो तशीच इथं पण आपल्याला आंघोळ करायला मिळते आणि इथं सगळे पाप नष्ट होतात। अशा पद्धतीची व्याख्याता आहे। थँक्यू।